भाजपकडून पोस्टरबाजीही करण्यात आलेली आहे। निवडणुकीतील यशानंतर भाजपकडून जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला। मातोश्रीच्या परिसरात भाजपने जोरदार बॅनरबाजी केलेली आहे। तर मातोश्रीच्या परिसरात ठाकरेंना डिवचण्यासाठी भाजपकडून जोरदार पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे। फडणवीसांनी देखील या विजयानंतर आपली प्रतिक्रिया दिलेली होती। दरम्यान आता भाजप कार्यकर्त्यांकडून ठाकरेंना डिवचण्याचे प्रयत्न हे करण्यात येत आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, महायुतीच्या आणि विशेषतः भाजपच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मातोश्री परिसरात ही बॅनरबाजी केलेली आहे। काय म्हटलं या बॅनरवर? बरोबर प्रणिता, आपण बघितलं काल महानगरपालिकेचा निकाल लागलेला आहे आणि या निकालामध्ये आपण बघितलं पुन्हा महायुतीचा म्हणजे भाजपचा या ठिकाणी विजय झालेला आहे। भाजप हा मोठा पक्ष ठरलेला आहे पुन्हा एकदा, कारण की विधानसभेमध्ये देखील आपण बघितलं मोठा पक्ष ठरलेला होता आणि त्यानंतर नगर परिषदेच्या निवडणुका झाला त्यामध्ये देखील मोठा पक्ष ठरला आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुकी झाल्या त्यामध्ये देखील भाजप हा मोठा पक्ष ठरलेला आहे आणि या यशानंतर भाजपकडून जोरदार जल्लोष देखील सर्वत्र ठिकाणी साजरा केला जात आणि त्यावरती मुंबई युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजेंद्र सिंग तिवारी यांच्या वतीने हा जल्लोष साजरा करण्यात आला आणि त्याच्या वतीने आपण बघितलं मातोश्री येथे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आपण बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर हे लावण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये देण्यात आलेले महाराष्ट्राचा एकमेव धुरंधर आपले देवेंद्र असे पोस्टर हे लावण्यात आलेले आहेत। कारण की आपण बघितलं तर संपूर्ण यश आहे तो या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे। त्यांनी जे विकास केलेला आहे त्या विकासाच्या धोरणावरती ते पुढे गेलेले होते आणि त्या विकासामधून हा विजय त्यांना मिळालेला आहे आणि त्यामुळे आपण म्हणतो आता या पोस्टरबाजी करण्यात आली आहे मातोश्रीमध्ये, तसंच मुंबईमध्ये देखील पोस्टरबाजी करण्यात आली आहे। त्यामुळे या पोस्टरमध्ये राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उदाहरण आलेलं आहे आणि आपण म्हणतो या ठिकाणी भाजपचा हा विजय झालेला आहे। जी मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।